काही महिन्यांपूर्वी जेव्हा मी टर्कीला गेलो होतो तेव्हा तिथल्या कोनिया नावाच्या एका शहराच्या नगरपालिकेच्या चिन्हावर मला हा 2 तोंड असणारा एक पक्षी दिसला. तिथल्या एका म्युझियम मध्ये सुद्धा मी हा पक्षी बघितला आणि थोडस नीट निरीक्षण केल्यावर लक्षात आलं की हा तर आपल्याकडे प्रसिद्ध असलेला गंडभिरुंड. हिरण्यकशिपूचा वध केल्यावर जेव्हा नरसिंह मोठ्या प्रमाणात संहार करायला लागला तेव्हा त्याचा वध करण्यासाठी शिवानी शरभ या प्राण्याचा अवतार घेतला आणि त्या शरभाला थांबवण्यासाठी विष्णूला गंडभिरुंड या 2 तोंड असणाऱ्या पक्षाचा अवतार घ्यावा लागला. अशी एक कथा भारतामध्ये प्रसिद्ध आहे. पण ही कथा जरी भारतात प्रसिद्ध असली तरी हा 2 तोंड असणारा पक्षी आपल्याला टर्की पासून ते अल्बेनिया, रशिया, बेल्जियम, स्कॉटलंड अशा अनेक ठिकाणी सापडतो. अर्थात या सगळ्या प्रदेशातल्या या चिन्हाच्या गोष्टी, या चिन्हाचा अर्थ हे सगळे वेगवेगळे. तुम्हाला काही अशी चिन्ह माहिती आहेत का की जी भारतात पण प्रसिद्ध आहेत आणि भारताबाहेर सुद्धा? तुम्हाला माहिती असतील तर नक्की कमेंट करा. आणि अशा अनेक इंटरेस्टिंग चिन्हांच्या इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी नक्की फॉलो करा.